यवतमाल जिले के मारेगांव तहसील अंतर्गत आने वाली साइट कौसारा घाट में चल रही अवैध रेत तस्करी ने आज एक खतरनाक मोड़ ले लिया है। रेत तस्करी की सूचना मिलने पर जांच के लिए पहुंचे राजस्व विभाग के कर्मचारियों पर तस्करों ने ट्रैक्टर चढ़ाकर जानलेवा हमला किया, जिससे पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई। सूत्रों के अनुसार स्थानीय पुलिस पाटिल और राजस्व सेवक दिलीप पचौरे जैसे ही घाट में पहुंचे तभी उनकी मोटरसाइकिल पर तस्करों ने ट्रैक्टर चढ़ा दिया। इस भीषण टक्कर में मोटरसाइकिल पूरी तरह से क्षतिग्रस्त हो गई और दोनों गंभीर रूप से घायल हो गए। घायलों का उपचार बरनी स्थित एक निजी अस्पताल में जारी है। रेत तस्करी का गढ़ राजस्व विभाग की भूमिका प्रश्न चिन्ह। सोइट कोसारा क्षेत्र पहले से ही रेत तस्करी का प्रमुख केंद्र माना जाता है। तस्करों के लिए जगह मायका और कुछ कर्मचारियों के लिए जेब गर्म करने का अड्डा बन चुकी है। ऐसी चर्चा स्थानीय लोगों में जोरों से है। प्रतिदिन बड़े पैमाने पर अवैध रेत की निकासी और ढुलाई खुलेआम होने के बावजूद राजस्व विभाग द्वारा किसी भी सख्त कार्रवाई का न होना कई सवाल खड़े करता है। दिलदार शेख की रिपोर्ट। आपलं नाव? सुरेश येरमे, महसूल सेवक, साजा केगाव. कोसारा इथे काय घटना घडली? कोसाऱ्याला काल रात्री दिनांक 17/11/2025 रोजी मध्यरात्री 3 वाजता आमचा महसूल सेवक आणि पोलीस पाटील हे पेट्रोलिंगवर गेले असता रेती तस्करांनी त्यांच्या अंगावर रेती भरलेला ट्रॅक्टर अंगावरती घातला आणि त्यांना खूप इजा झालेली आहे. दोन्हीही मरता वाचलेले आहे. त्यांना कुठे भरती केलं? त्यांना वणी कावळे हॉस्पिटल येथे भरती केलेलं आहे. गंभीर स्वरूपाची त्यांना इजा झालेली आहे. तरी शासनाच्या वतीने आमच्या महसूल सेवकाला औपचारिकरित्या मेडिकलचा खर्च मिळावा आणि ह्यानंतर कुठल्याही प्रकारचा विना आदेशाने पेट्रोलिंग करिता आमचे महसूल सेवक जाता कामा नये. पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबद्दल गुन्हा दाखल केला का तक्रार दाखल केली? आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. आता आमचे महसूल सेवक आणि पोलीस पाटील यांना हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशनला आणण्यात येत आहे आणि वरिष्ठांचं म्हणजे तहसीलदार साहेबांचं लेटर असल्याशिवाय ते FIR दाखल होत नाही असं आम्हाला कळालेलं आहे. आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 3:15 वाजताच्या दरम्यान कोसारा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी जवळपास 6 ट्रॅक्टर नदीपात्रात गेल्याची माहिती संबंधित कोसारा गावाचे तलाठी यांना मिळाल्यानंतर कोसारा गावचे तलाठी आणि इतर एक दुसरा तलाठी यांनी मारेगाव येथून ट्रॅक्टर पकडण्यासाठी कोसाराकडे रात्रीच्याच सकाळी पहाटे रवाना झाले आणि रवाना झाल्याच्या नंतर पुन्हा एखाद्या मध्यस्थी खबऱ्याने ट्रॅक्टर भरून बाहेर निघण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत असं निरोप दिला. त्यावेळी संबंधित गावाचे तलाठी यांनी मौजा कोसारा गावाचे कोतवाल दिलीप पचारे आणि पोलीस पाटील प्रेमराज बोनार ह्या दोघांना फोनवर सांगितलं की मी लगेच तुमच्या पाठीशी येतोय, लगेच पाठीमागे, आणि तुम्ही नदीपात्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी उभा राहा आणि ॲक्च्युली ज्या रस्त्यावरून ते ट्रॅक्टर जात आहेत त्या ठिकाणी दगड टाकून ट्रॅक्टर अडवा असे सांगितले. त्यावेळी तितक्याच तत्परतेने पोलीस पाटील आणि कोतवाल मोटरसायकलवर दोघे नदीपात्राच्या जवळ गेले आणि त्यांनी दगड टाकण्याच्या ऐवजी डायरेक्ट ट्रॅक्टर चालकांना किंवा ट्रॅक्टर मालकांना ट्रॅक्टरसहित पकडता येईल ह्या उद्देशानं आत गेले. पण ट्रॅक्टरधारकांनी ह्यांना कट मारून ट्रॅक्टर पुढं काढण्याच्या नादामध्ये त्याच्या मोटरसायकलला धक्का दिला. धक्का दिल्याच्या नंतर ह्यांना ट्रॅक्टरचाही धक्का लागला. त्यावेळी बऱ्यापैकी पोलीस पाटील जखमी झालेले आहेत आणि कोतवाल त्याच्या हाताला सुद्धा मार लागलेला आहे. त्यांना दोघांनाही वणीच्या आम्ही पहिल्यांदा शासकीय रुग्णालयामध्ये दाखवलं आणि त्या रुग्णालयामध्ये डॉक्टरने सांगितल्याच्या नंतर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करून त्यांना त्या ठिकाणी औषधोपचार चालू केला. कोतवालांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळालेला आहे. ते पोलीस स्टेशन मारेगाव येथे फिर्याद देण्याचं काम चालू आहे. पोलीस पाटील यांना अनेक औषधोपचार त्या ठिकाणी चालू आहे. मी डॉक्टरशी
संबंधित डॉक्टरशी डिस्कस केला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचं कमी होईल, कमी होण्यासाठी थोडाफार वेळ लागेल आणि परिस्थिती त्यांची बऱ्यापैकी चांगली आहे असे सांगितले. निश्चितच अशा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावर आणि पोलीस विभागाच्या पोलीस पाटलावर जर कोणी हल्ला करायचा प्रयत्न केला तर प्रशासन केव्हाही खपून घेणार नाही आणि निश्चितच ज्या ज्या व्यक्तींनी जे कार्य जे असं चुकीचं केलेलं आहे त्याच्यावर निश्चितच शासन निर्णयाप्रमाणे कडक शासन होईल अशी प्रशासनाच्या वतीने आम्ही ग्वाही देतोय. आणि ही बाब आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे प्रतिनिधी RDC सरांना सांगितलं आहे आणि उपविभागाधिकारी वनी महोदय यांनाही सांगितलेले लेखी स्वरूपात सुद्धा आम्ही सविस्तर अहवाल सादर करीत आहोत.